वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि आज सोमवती अमावस्या असल्यामुळे नाशिकच्या रामकुंड या ठिकाणी आपण जर बघतोय तर मोठ्या प्रमाणात या रामकुंडामध्ये स्नान करण्यासाठी जे आहे ते भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। आजची शेवटची वर्षातील जी आहे ती अमावस्या आहे आणि त्यासोबत या सोमवती अमावस्येला एक विशेष महत्त्व देखील आहे। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। त्यासोबत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा काळ सुरू आहे, त्यासोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची देखील गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर रामकुंड परिसर असेल, तपोवन परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती आणि आज सोमवती अमावस्या असल्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आपण जर बघतो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। अनेक जे भाविक आहेत ते या रामकुंडाच्या या पात्रामध्ये आपण जर बघितलं गोदामाईच्या पात्रामध्ये स्नान करताना दिसून येत आहे। एकूणच आजच्या या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व असल्या कारणानं या ठिकाणी आज सकाळपासूनच या संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये जे ती भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।